तुम्हाला माहिती आहे का मंडळी, या पद्धतीने जर भेंडीची भाजी बनवाल, तर न खाणारे ही मागून खातील, अगदी चाटून पुसून खातील, एवढी चविष्ट अशी भेंडीची भाजी तयार होते. रेसिपी अतिशय साधी, सोपी आणि सुटसुटीत आहे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. सगळ्यात आधी छान ताज्या-ताज्या भेंड्या घ्या. भेंडी बाजारातून घेताना आवर्जून देठ तोडून बघा. देठ जर सहजपणे तुटला, ती भेंडी तुमची अगदी ताजी आहे. भेंडी आणि स्वच्छ कोरड्या धुवून कपड्याने घ्यायची. छान पुसून घ्यायची. भेंडी व्यवस्थित कोरडी करायची आणि त्यानंतर जी काही सुरी तुम्ही भेंडी कापायला घ्याल, ती सुद्धा अगदी कोरडी हवी. त्याला अजिबातही पाण्याचा अंश नाही. या छोट्या-छोट्या टिपमुळे भेंडीचा चिकटपणा कमी होण्यास मदत होते. चला भेंडी व्यवस्थित चिरून झाली. आता ही आपल्याला भरली भेंडी न बनवता दही भेंडी बनवायची. त्यामुळे मध्ये काप द्यायची गरज नाही. फक्त अशा मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायची. चला भेंडी छानपैकी पुसून कट करून ठेवली आहे. तोपर्यंत घेऊयात पीठ भिजवायला. आज मी भेंडी बरोबर छानपैकी मुलीला ट्रायंगल पराठा करून देणार आहे. अगदी त्रिकोणी चपाती म्हणलं त्याला तरीही चालेल. पीठ भिजवताना काही छोट्या-छोट्या टिप्स जर लक्षात घेतल्या ना, तुमची पीठ अतिशय छान असं भिजतं, कणिक अतिशय व्यवस्थित भिजते आणि यामुळे चपाती अतिशय मऊ लुसलुशीत होते. या पद्धतीने तुम्ही चपाती केली ना, तर तुमची चपाती अगदी दिवसभर सुद्धा मऊ लुसलुशीत राहते. यासाठी पिठामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि थोडं पाणी घालत मीडियम घट्ट असं पीठ भिजवायचं. पीठ सुरुवातीला खूप जास्त पातळ भिजवायचं नाही, मीडियम घट्ट पीठ भिजवायचं आणि आता या स्टेजला हातावरती एक अर्धा कपभर पाणी घेऊन पीठ व्यवस्थित चुरून घ्यायचं. या चुरण्याच्या एका टिपमुळे, एका गोष्टीमुळे तुमची कणिक अतिशय मऊ लुसलुशीत होते आणि यामुळे चपात्या खूप छान होतात. त्यामुळे ही चुरण्याची प्रोसेस आवर्जून करा. बऱ्याच वेळेला काही जणांना असं वाटतं की चुरल्यामुळे कणिक पातळ होते, परंतु अगोदरच जर तुम्ही थोडीशी कणिक घट्ट मळली ना, तर तुम्हाला व्यवस्थित कणिक चुरता येते आणि यामुळे कणिक पातळही होत नाही. कणिक छान चुरून झाली की त्याला वरून तेल लावायचं आणि तेल लावून ही परत एकदा मळून घ्यायची. जर तुम्हाला तेल लावायचं नसेल वरून, तर चुरून तुम्ही झाकून नीला असंच ठेवली तरीही चालेल. चपाती बनवताना तेलाचा हात लावून घेऊ शकता. परंतु मी इथे लगेच तेलही लावून घेतेय, कारण एक 10 मिनिटं भाजी होईपर्यंत मला लगेच ही कणिक भिजवायची आणि चपात्या करायला घ्यायच्यात. कणिक तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित भिजली गेली आणि चुरून घेतल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपली जी काही परत आहे, जे काही ताट आहे, त्याला अजिबातही पीठ राहत नाही, कणिक राहत नाही. सगळी कणिक ताटाची परातीची निघते आणि अजिबातही कणिक वाया जात नाही. चला भिजायला मी इथे कणिक बाजूला ठेवते. आता घेऊयात आपली छान अशी दही भेंडी करायला. अर्धी वाटी दही घेतले. यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे. जर तुमच्याकडे घरगुती काळं तिखट असेल, तर कांदा लसूण मसाल्याऐवजी ते घातलं तरीही चालेल. परंतु दही भेंडीला ना थोडंसं कांदा लसूण मसाल्याचा फ्लेवर खूप छान लागतो. त्यामुळे मी आवर्जून कांदा लसूण मसाला वापरते. या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर घालायचे चवीप्रमाणे मीठ. मीठ आपण आता भेंडी आपल्याला छान फ्राय करून घ्यायची, त्यावेळेला एकदा घालणार आहोत आणि आत्ता एकदा. नंतर ग्रेव्हीमध्ये घालायची काही गरज नाही. दह्यामध्ये हे सगळे मसाले छान भिजवून ठेवल्यामुळे मसाले छान या दह्यामध्ये सोक होतात आणि त्यामुळे फ्लेवरही छान येतो आणि आपल्या भेंडीला छान रिचनेसही येतो. या दही भेंडीमुळे कोणतीही क्रीम वगैरे काही न वापरता आपण दह्यामुळे याला छान क्रीमीपणा आणणार आहे. तसंच दह्यामध्ये छान आंबटसरपणा आहे, त्यामुळे भेंडीची भाजी अजिबातही चिकट होत नाही. चला दही भिजायला बाजूला ठेवले, तो बाकीची तयारी करून घेऊयात. इथे आपल्याला कांदा आणि हिरवी मिरची छानपैकी चॉप करून घ्यायच्यात. चिरून घ्या किंवा चॉपरमध्ये छानपैकी चॉप करून घ्या. फक्त कांदा अगदी फाईन, अगदी बारीक असा चॉप करून घ्या. यामुळे ना आपल्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी खूप छान होते. त्यामुळे कांदा अगदी बारीक चॉप करून घ्या. आता घेऊयात महत्त्वाचं आपलं वाटण बनवायला. एक 4 ते 5 चमचे भाजलेले शेंगदाणे, 7 ते 8 खोबऱ्याचे तुकडे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 आल्याचे तुकडे. या 4 गोष्टी मिक्सरला छान ओबड-धोबड अशा वाटून घ्यायच्या. पाणी वगैरे काही घालायची गरज नाही. पाणी न घालता या सगळ्या गोष्टी छान वाटून घ्यायच्या. या वाटणामुळे ना आपल्या भाजीला एक थिकनेसही छान येतो, परंतु चवही अप्रतिम अशी येते. त्यामुळे हे वाटण अजिबातही स्किप करू नका. चला सगळी तयारी झाली आहे. आता घेऊयात भेंडी बनवायला. कढईमध्ये एक 4 चमचे तेल गरम करून यावरती जिरे आणि धने याची खमंग फोडणी घालायची. धन्यामुळे छान असं भेंडीला एक भारी टेस्ट येते. त्यामुळे धने फोडणीमध्ये आवर्जून घाला. त्यावरती ही चिरलेली भेंडी घालायची आणि भेंडी तेलावरती एक 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायची. भेंडी परतत असताना खूप जास्त ती ओव्हर कुकही करायची नाही. नाहीतर भेंडी अगदीच गुळगुळीत किंवा मऊ लुसलुशीत अशी होऊन जाते. यावरती पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घालून घेते. हळद मिठामुळे थोडंसं ती शिजायला मदत होणार आहे, परंतु त्याचा क्रंच आहे असं राहणार आहे. फक्त एक 2 ते 3 मिनिटं भेंडी मी छान तेलावरती फ्राय करून घेतली. या स्टेपमुळे ना भेंडीचा चिकटपणा सुद्धा पूर्णपणे निघून जातो. अशा पद्धतीने भेंडी केली की चिकट होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तेलावरती तिला आपण छान आधीच फ्राय करून घेतले. छान याला तेलाचं कोटिंग करून घेतले. आता घेऊयात कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायचं. यावरती हा चॉप केलेला कांदा आणि हिरवी मिरची घालायची आणि थोडंसं मीठ घालून कांदा छान आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजायला मदत
तुम्हाला माहिती आहे का, भेंडीमध्ये असलेला चिकटपणा हा आपल्या शरीरासाठी खरं तर खूप हेल्दी असतो. तो आपल्या पचनासाठी फायदेशीर आहे. गट हेल्थ सुधारायला खूप मदत करतो आणि आपण बऱ्याच वेळेला असं म्हणत असतो, की चिकट असेल तर भेंडी नको बाबा. परंतु चिकट असेल तर ती भेंडी उलट शरीरासाठी आपल्या जास्त हेल्दी आहे. त्यामुळे पूर्णपणे ती वाईट नाही, फक्त स्ट्रक्चर आपण कमी करू शकतो. तेही भेंडी तेलावरती छानपैकी फ्राय करून. चला आता छानपैकी कांदा परतला गेला, की आपलं जे वाटण केलं होतं तेही आपण परतवून घेतले. यामध्ये हे दह्याचा मसाला घालून घेतलाय आणि दह्याचा मसाला घातल्यानंतर गॅस अगदी लो करायचा आणि लो फ्लेमवरती हे दही छान परतवून घ्यायचे. यामुळे दही आपलं अजिबातही फाटत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, की दही भेंडी करताना दही फोडणीमध्ये घातलं, की दही फाटतं. परंतु जर तुम्ही अगदी लो फ्लेमवरती दही घातलं आणि छान ते परतवून घेतलं अगदी तेल सुटेपर्यंत, तर दही अजिबातही तुमचं फाटत नाही. दही छान परतलं गेलं, तेल सुटलं, की त्यानंतरच यामध्ये ही भेंडी घालायची आणि भेंडी या मसाल्यामध्ये छान एकसारखी अशी कोट करून घ्यायची. आता वरून कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर ही भेंडीमध्ये छान मिक्स करून घ्यायची. गरजेप्रमाणे फक्त थोडंसं पाणी घालणार आहोत. पाणी खूप जास्त घालायचं नाही. अगोदर सांगितल्याप्रमाणेच भेंडी आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायची गरज नाहीये. तेलावरती छान फ्राय केली आहे. खूप जास्त शिजली तर ती अगदी मऊ गिळगिळीत होऊन जाईल. म्हणून अगदी हलकीशी शिजवून घ्यायची. एक कपभर पाणी घालून भेंडी वाफ देऊन थोडीशी शिजवून घ्या. कारण मसाल्याचा सगळा फ्लेवर छान भेंडीमध्ये एकजीव व्हायला पाहिजे. इतपतच आपल्याला भेंडी आपल्याला इथे वाफवून घ्यायची. चला झाकण ठेवून एक वाफ दिली. वाफ दिल्यानंतर परत एकदा मी भेंडी छानपैकी मिक्स करून घेते आणि थोडंसं यातलं पाणी आटवून घेते. जेणेकरून छान लफलफीत अशी ही भेंडी आपली तयार होईल. या भेंडीची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळही नसते आणि आपल्या सुक्या भेंडीसारखी, नेहमीच्या भेंडीसारखी खूप जास्त ड्रायही नसते. हलकीशी त्याला भाजीला आपल्या दह्याचं कोटिंग, त्या मसाल्याचं कोटिंग राहावं इतपत आपली ही कन्सिस्टन्सी हवी आहे. तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झाली आहे. एखाद्या ढाब्यावर सुद्धा भेटणार नाही एवढी चमचमीत अशी ही दही भेंडी आपली घरच्या घरी तयार होते. पण बाहेरचं काही जास्त वापरायची गरज नाहीये. घरगुती मसाले आहेत, सगळं साहित्य घरगुती आहे. त्यामुळे घरच्या घरी अगदी हेल्दी पद्धतीने ही अतिशय टेस्टी दही भेंडी तयार झाली आहे. चला आता लगेच घेऊयात आपल्या ट्रायंगल पराठे म्हणजे त्रिकोणी चपाती करायला. कणिक अतिशय सुंदर अशी भिजली गेली आहे. तुम्हाला मी उंडा तोडतानाच लक्षात येत असेल कणकेचं स्ट्रक्चर अतिशय मऊ लुसलुशीत असं झालंय. या पद्धतीने जर तुमची कणिक भिजली ना, तर ह्याने तुम्ही कोणत्याही पोळ्या, कोणत्याही चपात्या अतिशय सुंदर अशा बनवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं चपातीचा आत्माच आपली कणिक असते. कणिक जर तुमची व्यवस्थित भिजलेली नसेल, तर चपात्या अतिशय वातट होतात किंवा खूप वेळ त्या मऊ लुसलुशीत राहत नाहीत. आता त्रिकोणी पराठा करण्यासाठी मी मोठी चपाती करून घेतली आहे. यावरती तेल लावायचं, तेलावरती थोडीशी पिठी भुरभुरायची आणि नेहमी आपण जशी घडीची पोळी करतो त्याप्रमाणे ह्याला घडी पाडायची. तेल लावल्यानंतर पीठ आवर्जून भुरभुरा. यामुळे ना छानपैकी आपल्या चपातीला, पोळीला आपल्या पदर सुटायला मदत होते. आता ह्याचा छान असा त्रिकोणी पराठा मी करून घेते. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, भेंडीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे आपली स्किन हेल्दी ठेवण्यासाठी, आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात. काही लोकांना माहिती नसतं, की भेंडी जास्त शिजवली तर तिचं पोषण मूल्य कमी होऊ शकतं. त्यामुळे ती मीडियम हीटवर पटकन शिजवणं बेस्ट असतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये दही किंवा लिंबू घातल्यामुळे त्याचा चिकटपणाही कमी होतो आणि चवही उठून येते. त्यामुळे कधीही भेंडी बनवताना दही किंवा लिंबू आवर्जून वापरा. यामुळे चिकटपणा पूर्णपणे निघून जाईल. त्यामुळे भेंडी आपल्या आहारात आवर्जून समाविष्ट असलीच पाहिजे. चला इथे चपाती माझी छान अशी लाटून झाली आहे. तव्यावरती तेल घालून छान मी दोन्ही बाजूनी याला खमंग खुसखुशीत अशी भाजून घेते. मी आवर्जून थोडीशी याला क्रिस्पी बनवणार आहे. कारण मुलीला आज क्रिस्पी पराठा खायचा होता. क्रिस्पी बनवण्यासाठी गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवायची आणि लो फ्लेमवर तुम्ही चपाती भाजली की छान खुसखुशीतही होते. पदरही छान सुटतो त्यामुळे खायला अजून भन्नाट लागतं. चला छान अशी आपली भेंडीची भाजी, त्रिकोणी पराठा आणि मसाले कांदा तयार करून सर्व्ह करून घेतलाय. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हीही या पद्धतीने ही दही भेंडी एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी सकाळच्या घाईगडबडीतही 15 मिनिटात म्हणलं तरी तयार होते. चला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. आणि अशाच खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.